नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज आपण जेवणाचं ताट आणखी रुचकर व्हावं यासाठी मस्त खमंग आणि झणझणीत अशी तिळाची चटणी बनवणार आहोत. या तिळाच्या चटणीमुळे तुमच्या जेवणाच्या ताटाची शोभा तर वाढेलच, शिवाय 2 घास जरा जास्तच जातील, मी खात्रीने सांगते. तुम्हाला सुद्धा ही झणझणीत तिळाची चटणी बनवायला नक्कीच आवडेल. चला तर मग अगदी झटपट तिळाची चटणी कशी बनवायची ते पाहूया. तर आता तिळाची चटणी बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या गावरान तीळ घेतले आहे. यासाठी सर्वात आधी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची. कढई गरम झाली की गॅसची फ्लेम कमी केली आणि त्यामध्ये तीळ घातले. तर आता इथे मी 2 वाट्या भरून गावरान तीळ घेतले आहे. तीळ आपल्याला कमी गॅसवर खमंग भाजून घ्यायचे आहे. महिनाभर टिकणारी चटणी बनवण्यासाठी तीळ भाजून घेताना अजिबात घाई करायची नाही. तिळाचा एक एक दाणा अगदी तडतडेपर्यंत छान भाजून घ्यायचा. तिळाची चटणी गरम गरम वरण भाताबरोबर किंवा गरम गरम खिचडीबरोबर खायला खूपच भारी लागते. आणि ही चटणी बरेच दिवस टिकते, त्यामुळे प्रवासात न्यायला सुद्धा खूपच भारी आहे. चपातीबरोबर किंवा पराठ्याबरोबर खायला ही तिळाची चटणी खूपच भारी लागते. तर आता तुम्ही पाहू शकता तीळ छान भाजून झाले आहे. 3 ते 4 मिनिट कमी गॅसवर मस्त तीळ भाजून घेतले की थंड करायला एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आता त्याच कढईमध्ये 7 ते 8 लवंगी मिरच्या घालायच्या. इथे मी लाल कलरच्या तिखट अशा लवंगी मिरच्या घेतल्या आहे. तुम्हाला जर ही तिळाची चटणी मस्त झणझणीत हवी असेल तरच यामध्ये लवंगी मिरच्या घालायच्या. पण जर तुमच्याकडे लहान मुले असतील तर यामध्ये लवंगी मिरच्या नाही घातल्या तरी चालतात. याऐवजी तुमच्याकडे जर बेडगी मिरची असेल तर ती यामध्ये घाला किंवा लाल मिरची घातली तरी चालते. मिरच्यांमधील पूर्णपणे ओलावा नाहीसा होईपर्यंत मिरच्या भाजून घ्यायच्या. आता मिरच्या सुद्धा थंड करायला बाजूला काढून ठेवायच्या आणि यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या घालायच्या. तर इथे मी 3 ते 4 लसणाच्या कांड्या सोलून घेतल्या, त्या यामध्ये घातल्या. या चटणीमध्ये तुम्ही जेवढा जास्त लसूण घालाल ना, तेवढी ही चटणी चवीला भारी लागते. त्यामुळे लसूण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडा कमी जास्त घेतला तरी चालतो. चटणी बनवताना आपण बऱ्याचदा काय करतो, त्यामध्ये कच्चाच लसूण घालतो. पण अशा पद्धतीने लसूण जर भाजून घेतला तर चटणीची चव अप्रतिम लागते. आणि जर तुम्ही चटणी बनवण्यासाठी जर गावरान लसूण वापरला तर मग काय, चटणीची चव अगदी लाजवाब. लसूण भाजून घेत असतानाच यामध्ये मी 1 चमचा जिरे घातले आणि दोन्ही साहित्य मस्त खमंग भाजून घेतले. लसणाला मस्त असे काळे डागपर्यंत लसूण भाजून घेतला की दोन्ही साहित्य थंड करायला बाजूला काढून ठेवायचे. आता आपल्या चटणीला आणखी जास्त चव यावी यासाठी यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घातले. तर आता इथे मी 2 वाट्या गावरान तीळ घेतले होते. त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे यामध्ये घातले. तिळाच्या चटणीमध्ये जेव्हा आपण थोडे शेंगदाणे घालतो ना, त्यामुळे तिळाची चटणी चवीला भारी लागते, शिवाय जेवणाची चव सुद्धा वाढते. शेंगदाणे सुद्धा आपल्याला मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. बरेच जण चटणी बनवताना कच्चे शेंगदाणे सुद्धा घालतात, पण जर ही चटणी तुम्हाला जास्त दिवस टिकवायची असेल तर शेंगदाणे मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. आता एक मिक्सरचे कोरडे भांडे घ्यायचे. त्यामध्ये भाजून घेतलेले तीळ घालायचे. त्याचबरोबर भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे. त्याचबरोबर भाजून घेतलेला लसूण आणि जिरे घालायचे. लसूण आणि जिरे घातल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा लाल मिरची पावडर घातली. आपल्या तिळाच्या चटणीला मस्त लाल रंग यावा यासाठी यामध्ये मी 1 चमचा बेडगी मिरची घातली. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि त्याचबरोबर भाजून घेतलेल्या मिरच्या घालायच्या. चटणीसाठी लागणारे सर्व साहित्य आपण यामध्ये घातले. आता काय करायचं, मिक्सरच्या भांड्याला झाकण लावायचं आणि मिक्सरमध्ये ही चटणी आपल्याला कोरडीच फिरवून घ्यायची आहे. मिक्सरचे भांडे चालू बंद करून आपल्याला ही चटणी बारीक करून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये चटणी बारीक करून घेत असताना हातामध्ये 1 चमचा ठेवायचा आणि चमचा सुद्धा कोरडाच असला पाहिजे. आता काय करायचं, मिक्सर चालू करून चटणी थोडी फिरवून घ्यायची आणि मिक्सर बंद करून चमचाने ही चटणी थोडी हलवून घ्यायची आणि पुन्हा झाकण लावून चटणी फिरवून घ्यायची. अशा पद्धतीने 2 ते 3 वेळा मिक्सर चालू बंद करून चमच्याने हलवून ही चटणी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. अशी तिळाची चटणी जास्त जाड वाटायची नाही किंवा जास्त बारीक वाटायची नाही, मीडियम अशी चटणी तयार करून घ्यायची. आता ही चटणी मला महिनाभर टिकवायची आहे. यासाठी मी काय केलं, मिक्सरमध्ये चटणी बारीक केल्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये काढून घेतली आणि 5 ते 10 मिनिट बाहेर ठेवल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवली. तर मंडळी, तुम्हाला ही महिनाभर टिकणारी तिळाची चटणी आवडली की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर कधी लांबचा प्रवास करायचा असेल तर ही तिळाची चटणी नक्की बनवून न्या. चपातीबरोबर, पुरीबरोबर, पराठ्याबरोबर ही चटणी खायला खूपच भारी लागते. तेव्हा तुम्ही सर्वांनी एकदा ही चटणी नक्की बनवा. धन्यवाद.